1000 रुपयाचे बक्षीस महिला कुस्तीगीरांसाठी आणि नंबर 1 ला असणारा पैलवान 2018चा महाराष्ट्र केसरी पैलवान बालाजी शेख शिवजयंतीचा औचित्य साधून या वर्षी मात्र महाराष्ट्रातील हे अव्वल दर्जाचं कुस्ती मैदान घेतलेलं आहे। प्रदीप मेमाने आलाय का? देवेंद्र गाडेकर आलाय का? एक महिला कुस्ती आखाड्यावरती लागते। तन्वी रोकडे आखाड्यावरती लढते। भारत देशाच्या महिला कुस्ती खेळायला लागल्यात आणि उत्कृष्ट कुस्ती कॉम्पिटिशन झाली म्हणून आदरणीय सुनील सांगडे साहेबांकडून मी कुस्तीनिर्वाधक सतीश सांगडे यांच्याकडून मी कुस्तीनिर्वाधक आक्षेप म्हणून माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलं। मी त्यांचा आभारी आहे। जबरदस्त कुस्ती हो। नमस्कार, मी भारती अंडे, स्वागत आहे तुमचं आवाज भारतीमध्ये। खरं तर शिवनेरीच्या पायथ्याशी गेले 3 दिवस शिवनेरी महोत्सव भरतोय, शिवजन्मोत्सव भरतोय आणि आज शिवजन्मोत्सवाचा दुसरा दिवस आहे। आपण जर माझ्या पाठीमागं पाहिलं तर कुस्तीचा आखाडा भरलेला आहे आणि या ठिकाणी अनेक कुस्ती मल्ल कुस्ती खेळत आहेत। त्याचबरोबर आपल्यासोबत काही महिला देखील आहेत, त्यांनी कुस्ती खेळली आहे। काय सांगशील, कुठून आलीस, तुझं नाव सांग? नाव गाडेश्वर जयवंत, मी आंबेगाव तालुक्यातली साकोरे गावातून आलेली। का तुला कुस्ती खेळावीशी वाटली? अगोदरपासून सवय, घरचे सगळे खेळतात, मग त्यांच्यासोबत मी पण प्रॅक्टिस वगैरे। म्हणजे तू घरच्यांचा वारसा पुढे नेण्याचं काम करते। बक्षीस जिंकल्यानंतर काय वाटतं? अभिमान, आनंद। काय व्हायचंय मोठं झाल्यानंतर? आर्मी ऑफिसर। आर्मी ऑफिसर। कुस्तीत काय करिअर? कुस्तीत नॅशनल स्टेट पर्यंत जायचंय। स्वरा होती आपल्या सोबत, अशीच आणखी एक मुलगी आपल्या सोबत आहे। तुझं नाव सांग, कुठून आली? माझं नाव तन्वी बाबूराव रोकडे, मी कांदळी वडगाव, जुन्नर तालुक्यातली। कुस्ती कधीपासून खेळते? 4थीला असल्यापासून। का वाटलं कुस्ती खेळावं? माझे पप्पा पहिल्यापासून खेळायचे, त्यांच्यापासून। पप्पांचा वारसा पुढे नेण्याचं तू काम करतेय। खरं तर कुस्ती खेळल्यानंतर जो आनंद असतो तो कसा अनुभव असतो तुझा? खूप अभिमान वाटतो की आपण आपल्या शिवजन्मभूमीमध्ये खेळतोय म्हणून। खरं तर शिवजन्मभूमीत खेळते आणि शिवजन्मभूमीचा अभिमान म्हणून ही कुस्ती खेळतीये। तुला काय वाटतं, मोठेपणी काय व्हायचंय? आर्मी ऑफिसर। कुस्तीत करिअर करणार का? हो, स्टेट पर्यंत। अशीच आणखी एक मुलगी आपल्या सोबत आहे। काय सांगशील, कुठून आली, तुझं नाव काय? माझं नाव पारवे साक्षी कैलास, मी शिरोलीमधून आले, जुन्नर तालुक्यातलीच आहे। हो, खरं तर तू आत्ताच कुस्ती खेळली, काय वाटलं? चांगलं वाटलं। मोठं झाल्यानंतर काय व्हायचं? मला फॉरेस्टमध्ये जॉईन व्हायचं। कुस्तीत करिअर करायचं? हो, स्टेट लेवलपर्यंत जायचं। स्टेट लेवलपर्यंत। त्या ठिकाणी गेल्यानंतर जे काही बाजूचे लोक असतात, खरं तर सगळे जेंट्सच कुस्ती खेळतात, महिला खूप कमी आहेत या क्षेत्रात कुस्ती खेळताना। काय भीती वगैरे वाटत नाही? नाही, भीती नाही वाटत। शिवजन्मभूमीत हा कुस्तीचा आखाडा रंगला होता। असेच नवनवीन अपडेट शिवजयंतीचे जर पाहायचे असतील तर आवाज भारती चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद।